पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शहरातील वर्दळीच्या व वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जावीत अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून देखील होताना दिसून आली होती। मात्र याचवेळी वाहतुकीस अडथळा न होणाऱ्या ठिकाणी काही बेरोजगार तरुणांकडून कर्ज काढून छोटे छोटे खोके टाकून उदरनिर्वाह केला जात आला आहे आणि अशा अनेक खोकेधारकांना कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच JCBद्वारे अतिक्रमण हटविले जात असताना या व्यावसायिकांनी थोडा वेळ देण्याची विनंती करूनही न जुमानता JCBद्वारे मोडतोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे आणि यातूनच शहरात मोठी नाराजी व्यक्त होत आहे। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका प्रशासनाचा जोरदार निषेध करत उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। तर दुसरीकडे याच वेळी ज्या खोकेधारकांचे प्रपंच बंद पडले आहेत त्यांना तातडीने प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत देखील प्रदान केली आहे। तर नगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईबाबत बोलताना पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे। आजची पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण की पंढरपूर शहरातील अनेक बेरोजगार लोकांचे व्यवसाय उद्योग या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम प्रशासन या ठिकाणी करत आहे। मी गेले 4-5 दिवसापासून पुण्याला दवाखान्यामध्ये होतो, ज्युपिटर हॉस्पिटलला, परंतु मी आपल्या माध्यमातून अनेक बातम्या बघितल्या। अनेक माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी टाहो फोडताना, अंबरडा फोडताना, रडताना, माझे भाऊ त्या ठिकाणी रडताना, प्रशासनाला विनंती करताना मी बघितलं। मन हेलावून जात होतं, परंतु मी दवाखान्यात असल्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं। वास्तविक पाहता अतिक्रमण काढण्याला आमचा कसलाही विरोध नाही, परंतु ज्या लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी, उद्योगासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्या लोकांचं तातडीनं त्या ठिकाणी जाऊन त्यांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं महापाप या ठिकाणी प्रशासन करतं आहे। मी अनेक लोकांना विचारलं, अनेक लोकांनी असं सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस, पूर्वकल्पना, पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी ताबडतोब येऊन हाय तशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। वास्तविक त्या ठिकाणी त्यांना नोटीस देणं गरजेचं होतं, पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं आणि मग त्या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना कुठल्या प्रकारचं अतिक्रमण काढायचं ह्याचा देखील प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता। आपण सगळेजण समजू शकतो की जे मुख्य रस्ते आहेत आणि ज्या मुख्य रस्त्यावरून जात असताना खरंच त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो, त्या ठिकाणच्या त्या लोकांना त्या ठिकाणी सांगून, त्यांना कल्पना देऊन त्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देणं देखील प्रशासनाचं काम आहे। या ठिकाणी 2016-17मध्ये नगरपालिकेमध्ये ठराव झाले होते की अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांना उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी मदत केली गेली पाहिजे। माझ्या माहितीनुसार हजारो यांचे आपले जे फेरीवाले आहेत त्यांची नोंदणी अधिकृतरित्या नोंदणी नगरपालिकेकडे आहे। त्या देखील लोकांचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं होतं। आज एका बाजूने सरकार असं सांगतं की बाबा बेरोजगारी वाढली नाही पाहिजे,
तरुण पोरं व्यसनाधीन नाही झाली पाहिजेत, वेगवेगळ्या ह्याच्याकडे गुन्हेगारीकडे वळले नाही पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी उद्योग केले पाहिजेत, व्यवसाय केले पाहिजेत असं वारंवार प्रशासन सांगते, सगळे लोक सांगत असतात. मग जर आमच्या पंढरपुरातील तरुण या ठिकाणी स्वतःच्या घरचं किडूक मोडून कर्ज काढून लोकांकडनं व्याजाने पैसे काढून जर छोटे मोठे उद्योग उभा करत असतील तर त्या उद्योगांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे होतं. परंतु अशा अनेक तरुणांनी ज्यांनी कर्ज काढून उद्योग उभा केली त्या तरुणांचे देखील संसार देखील रस्त्यावर आणण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे. आता मी काल बघितलं की स्टेशन रोडला बँक ऑफ बडोदाच्या समोरचा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी रहदारीच नाही त्या ठिकाणी सखुबाई कन्या प्रशाला आहे. सखुबाई कन्या प्रशालेत आमच्या गरिबांच्या मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि तिथले हे जे 3-4 दुकानदार होते की सालोपयोगी साहित्य, झेरॉक्स साहित्य किंवा कॉम्प्युटर अशा पद्धतीचे छोटे छोटे व्यवसाय त्या ठिकाणी ते करत होते, ज्यांचा त्या शाळेलाच फायदा होत होता. आता आमच्या मुलींनी त्या ठिकाणी ती शाळेतून त्यांना शिश पेन्सिल किंवा पेन्सिल वही एखादी घ्यायची असेल तर मग त्यांनी चौफळ्यात नाथ चौकात जाऊन घ्यावी का? रस्त्यामध्ये आज स्टेशन रोडला एवढी मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे त्या आज म्हणजे एवढी गर्दी झाली की ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. या छोट्या छोट्या मुलांनी साहित्य आणायला जायचं कुठं? मग अशा गोष्टीचा देखील त्या ठिकाणी प्रशासनाने विचार करणं खूप गरजेचं होतं. परंतु कसं आहे की गव्हाबरोबर किडे देखील म्हणजे रगडायचे आणि अशा पद्धतीचं किड्याबरोबर गहू रगडायचं असं काम या ठिकाणी प्रशासनाने जाणून बुजून केलेलं आहे. काय मस्तवाल अधिकारी उद्दामपणे त्या ठिकाणी जाणून बुजून आमच्या तरुणांना ज्या तरुणांनी उद्योग व्यवसाय उभा केलेला आहे त्यांना त्रास देण्याचा देखील या ठिकाणी प्रकार झालेला आहे. आता जे मी काल बघितलं, काल मी रात्री ज्यावेळेस पुण्यावरून आलो जाऊन बघितलं की त्या ठिकाणी त्या सखुबाई कन्या प्रशाला शाळेकडे जी जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी ह्या लोकांचे जे 4-5 व्यवसाय होते तिथं कसल्याही प्रकारचा रस्त्याला अडथळा नव्हता, रहदारीला अडथळा नव्हता. हे असताना देखील त्या ठिकाणी MSCBचा पोल आहे आणि त्या MSCBच्या पोलच्या तिथं म्हणजे साधारणतः भिंतीला चिटकून 3 फुटावर तो पोल आहे. त्यामुळे तिथून ते जाणं येणं हा प्रकारच बंद होता. आणि त्या 3 फुटाच्या आत जर ही तरुण मुलं त्या ठिकाणी व्यवसाय करत असतील, कुणालाही कसल्याही प्रकारचा अडथळा न होता, त्रास न होता, अशा लोकांचे देखील व्यवसाय उद्योग त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणे ही खूप मोठी चुकीची कारवाई झाली. माझ्या नजरेस हे आलं. परंतु पंढरपुरातल्या अनेक भागामध्ये अनेक तरुणांचे त्या ठिकाणी व्यवसाय उद्योग, अनेक आमच्या माता भगिनींचे व्यवसाय उद्योग त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने चालू आहे. पार्किंगच्या नावाखाली देखील त्या ठिकाणी काय लोकांचं खोकेधारकांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम झालं. वास्तविक पाहता नगरपालिकेच्या प्रशासनाने या सगळ्या खोकेधारकांना पर्यायी जागा देणं गरजेचं आहे. त्यांना पर्यायी त्यांचे उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना पर्यायी जागा देता येईल याचा विचार न करता, ह्यांची कुठल्याही बैठका न घेता, त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा न देता त्या ठिकाणी जुलमी राजवटीप्रमाणे या ठिकाणी जुलमी हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक तरुणांचे संसार, अनेक तरुणांचे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम प्रशासनाने केलं आहे. त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. वास्तविक पाहता अनेक लोकांचं काही लोकांचं हजारोत नुकसान झाले तर काही लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यांचं साहित्य देखील काढून द्यायची त्यांना संधी त्या ठिकाणी या लोकांनी दिलेली नाही. ठीक आहे, तुम्ही अतिक्रमण काढताय, पण अतिक्रमण काढत असताना त्या लोकांना त्या ठिकाणी सांगून त्यांचं साहित्य बेकाराची देखील त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. त्याचबरोबर जे लोक अधिकृतरित्या ज्या लोकांकडनं नगरपालिका कर रूपात पैसे घेत होते, मग ते अतिक्रमण नाही ना. जर नगरपालिका त्या लोकांकडनं पावती फाडत होती इतक्या दिवस तर मग ते अतिक्रमण कसं? आणि जर मग ते अतिक्रमणात असेल तर नगरपालिकेने त्या लोकांकडनं पावती पण फाडायला पाहिजे होती. मग असे देखील अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत. आज ज्या लोकांचं पंढरपुरातलं यामध्ये नुकसान झालेलं आहे, मी त्यांच्याबरोबर आहे. मी काय खूप मोठा माणूस नाही, परंतु आज या ठिकाणी आपण एका बाजूने या तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यापेक्षा त्यांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं काम करतात, अतिशय वाईट वाटतं. म्हणून आज या ठिकाणी मी ज्या लोकांचं नुकसान झालं आहे त्या लोकांना या ठिकाणी बोलवलं आहे. मी स्वतः जाऊन काल त्यांची पाहणी केली आहे. त्यांचं उदरनिर्वाहाची साधनं बंद झालेत.
म्हणून मी माझ्याकडून फुलाची पाकळी म्हणून आज या ठिकाणी चंद्रशेखर दत्तात्रय मिरजकर यांना एक 10,000 रुपयाची मदत करतोय. रतन काकासाहेब काळे या ताईंना एक 10,000 रुपयाची मदत करतोय. सूरज ज्ञानेश्वर पेंडाल यांना 10,000 रुपयाची मदत करतोय. कपिल कुमार कदम यांना 10,000 रुपयाची मदत करतोय. हे मदत अतिशय तुटपुंजी आहे. ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. परंतु आज तातडीची मदत त्यांना होणं गरजेचं आहे. कारण त्या लोकांचा रोजचा प्रपंच हा हातावरचा प्रपंच होता की सकाळी ते दुकान उघडल्यानंतरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होत होता. परंतु आता ते त्यांचा 2-3 दिवस झालं उदरनिर्वाह त्यांचा बंद पडलेला आहे. त्यांना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मी माझ्याकडून ही मदत करतो आहे. मी प्रशासनाला या ठिकाणी सांगतो आहे की आपण कुठल्याही कारवाई करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं कारवाई नाही झाली पाहिजे. आणि अतिशय एक खेदाची बाब आहे की मी काय ह्याच्या प्रसारमाध्यमातून किंवा काय चॅनलच्या माध्यमातून मी बातम्या बघितल्या की आता काय लोकांची पदं रद्द करण्यात येणार आहेत. म्हणजे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या बाजूने जायचंच नाही का? मग हा सरळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे की मग ते प्रस्ताव पाठवणार, मग ते पदं गेली का आडव्या गांडीत. मी आज या ठिकाणी आमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा जाहीर करतोय. करा रद्द. म्हणजे लोकांनी आम्हाला निवडून द्यायचं, आम्ही लोकांसाठी कामच करायचं नाही का? आणि मग त्या लोकांचे जर संसार उघड्यावर पडत असतील, त्यांचा उदरनिर्वाह जर बंद पडणार असेल आणि त्यांच्यासाठी जाताना जर आम्हाला ब्लॅकमेलिंग होत असेल आणि आम्हाला सांगितलं जात असेल की यांची पदं रद्द करण्यात येतील, तर आज पंढरपुरातला पहिला माणूस तर आम्ही असेल. मी माझ्या पत्नीचा नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. जर लोकांना जर अशा पद्धतीने जर एका बाजूने सांगायचं की तरुणांना उद्योग मिळाले पाहिजेत, तरुणींना उद्योग मिळाले पाहिजेत, आणि जर ते लोक कर्ज काढून जर उद्योग व्यवसाय करत असतील आणि त्या ठिकाणी त्यांचा उद्योग व्यवसाय वाचवण्यासाठी ठीक आहे चुका होत असतील ना, इतक्या दिवस काय प्रशासन झोपलं होतं का की आत्ताच तुम्ही करताय? हे पहिल्यापासून बंद करायला पाहिजे होतं. तुम्ही अतिक्रमण होऊ द्यायचं नाही ना. या ठिकाणी पहिल्या प्रशासनाने त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ द्यायचं, लोकांकडनं हप्ते घ्यायचे, पैसे घ्यायचे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि ज्यावेळेस उद्योग व्यवसाय उभारीला येतील त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करण्याचं या ठिकाणी करायचं, त्यांच्या संसार उघड्यावर आणायचे. मग लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी यायचंच नाही का? मग निवडणुकाच बंद करा ना. निवडणुकाच बंद करा. लोकप्रतिनिधीच नको, प्रशासनाला सगळं सरकार चालवू द्या. मग प्रशासनच चालवेल ना. म्हणजे एका बाजूने तुम्ही म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी. आणि त्यामुळे पदं गेले. जनतेपेक्षा काय पदं मोठे आहेत का? आणि मला तर असा प्रशासनावर संशय आहे की तुम्ही आत्ता आमच्या लोकांचं आपल्या लोकांचं काढताय. ह्याचा अर्थ काय की जर वारीतमध्ये जे परप्रांतीय लोक येतात त्यांना तुम्ही आता जागा करून द्यायचं काम चालू आहे का तुमचं? म्हणजे आत्ता जे तरुण पोरं, जे आमच्या तरुण बहिणी गेल्या वर्षानुवर्ष या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसाय तुम्ही उघड्यावर आणणार आणि ज्यावेळेस वारीच्या वेळेस जे परप्रांतीय लोक त्या ठिकाणी व्यवसायाला येणार त्यांची तर तुम्ही सोय करत नाही ना. आमच्या लोकांचे उद्योग व्यवसाय मोडून त्या लोकांना जागा तर तुम्ही तयार करून देत नाही ना. असा पण मला एक प्रशासनावर संशय आहे. त्यामुळं या ठिकाणी आजच्यापासून मी सगळ्या लोकांबरोबर आहे. मी कुठली पदं गेली आणि काय कारवाई झाली तर त्याला घाबरणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही. परंतु आम्ही आमच्या तरुणांनी आमच्या तरुणींनी जे कर्ज काढून उद्योग व्यवसाय चालू केलेले आहेत त्यांच्यावर जर कोण घालत असेल तर असं कदापि होणार नाही. हे कदापि चालू देणार, बिलकुल चालू देणार नाही. तुम्हाला सगळ्या कारवाई तुम्ही नियमानुसार करा. तुम्ही नियमानुसार करा. नगरपालिकेचे अधिकारी मस्तवालपणे बोलणार. मला जर असं कळलं की ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याचं घरच अतिक्रमणात आहे, पहिलं त्याचं घर काढलं पाहिजे. जर तो अधिकारी त्या ठिकाणी अतिक्रमणित जागेत राहत असेल, त्याच्याजवळ कुठलाही पुरावा नसेल तर पहिलं त्याचं घर काढा ना. स्वतः अतिक्रमणात जागेत राहणार आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि अशी हुकुमशाही पद्धती जुलमी राजवट आम्ही कदापि चालू देणार बिलकुल नाही. आज मी या ठिकाणी माझं एक आद्य कर्तव्य म्हणून मी आज हे जे 4 आमचे तरुण उद्योजक, आमची माता भगिनी, ज्या लोकांकडून व्याजाने कर्जाने पैसे काढून त्या ठिकाणी उद्योग उभा केले होते, त्या लोकांना मी फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडनं प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत करतो आहे. आणि यापुढं जर अशा चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असतील तर त्या ठिकाणी मी स्वतः पुढे येऊन त्या ठिकाणी त्या कारवाईला विरोध करणार आहे. मग कुठलीही कारवाई झाली तर त्या कारवाईला सामोरं जायची माझी स्वतःची तयारी आहे. आतापर्यंत आपण या ठिकाणी शेकडो वर्षाची परंपरा आहे. माझं वय 53 झालं आहे. माझा जन्म पंढरपुरातला आहे.
53 वर्षात मी कधी ऐकलेलं नाही की आमच्या या फुलमाळा विकणाऱ्यांमुळं किंवा आमच्या छोट्या मोठ्या उद्योगांमुळं या ठिकाणी कुठल्या प्रकारचे अडथळे झालेत. मग आत्ताच काय चाललंय? मग मलाच संशय आहे की हे जे वारीतले जे बाहेरची लोक येतात, परप्रांतीय लोक, मग त्यांच्यासाठी ही जागा मोकळी तर करून द्यायची तुमचं व्यवस्था नाही. हा मला स्वतःलाच या ठिकाणी संशय आहे. आता बहुतांश अतिक्रमण अशी आहे, जागा इथल्या समाजसेवकांच्या ताब्यात, मालक एक त्याचा अतिक्रमणाच्या, ती भाड्याने देणार, त्याच्यामध्ये परप्रांतीय आहे, ते चालतंय का? ना, अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. असे जे समाजसेवक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पिगमी रोज त्या काय का हात गाडा लावणारा किती कमवतो माहित नाही. त्याला रोज 500 रुपये तिथला कोण ज्यानं त्याला जागा धरून दिली त्याला पिगमी भरावी लागते. ह्याच्यावर तुम्ही कधी बोलला नाही? जर असं आत्ताही मला तुमच्या माध्यमातून कळलं आहे, असे जर कोण लोक करत असतील तर ते त्यांच्या आईशी गद्दारी करत असतील. जर ते लोक पंढरपूरसारख्या पुण्यनगरीमध्ये अशा लोकांकडनं सरकारी जागेचं भाडं स्वतः वसूल करून जर ते पैसे खात असतील तर त्यांना देव कधी माफ करणार नाही. आणि अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. असे लोक जर समोर आले तर त्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि ह्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही स्वतः आंदोलन करू. प्रोटेक्शन मनी घेतात. मला आतापर्यंत असं मी कधी बघितलेलं नाही. अतिक्रमण काढताना फोन आला की लगेच जायचं, त्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकायचा, त्यांच्या अंगावर जायचं, शिवीगाळ करायची, ते तेवढं खोकं वाजवायचं, त्यांचं मग ते अधिकारी दुटप्पी भूमिका घेतात ना. जर समजा एखादं अतिक्रमणित आहे आणि अधिकाऱ्याला जर माहीत आहे की हा प्रोटेक्शन मनी घेतो, तर अधिकारी इतके दिवस झोपले होते का? अधिकाऱ्यांनी ती कारवाई करायला पाहिजे होती. पहिल्या दिवशी मोहीम घेतली त्यांनी हाती, त्यातली किती जणांची दुकानं काढली, किती जणांची ठेवली, आणि आता कुठं चालू आहे याचा सर्वे करा. तुमच्या लक्षात येईल ही जागा कुणाची आहे, ही कुणाचं प्रोटेक्शन मध्ये आहे, ही हातगाडा कुणाच्या मालकीचा आहे, पण भाड्याने कुणाला दिली, एकदा सर्वे करा तुमच्या. नाही, मी आज आपल्या माध्यमातून या पंढरपुरातले जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना मी या ठिकाणी आव्हान करतोय की असल्या 420 लोकांना कुणीही पैसे द्यायची गरज नाही. जर स्वतःचा उद्योग, स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना जर असले कोण तथाकथित समाजसेवक त्या लोकांकडनं पैसे घेत असतील तर त्यांनी 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही. त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी जे लोक त्यांना त्रास देत असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहे. मी आता नगर शोभात सगळे नगरपालिकेच्या जागा आहेत, शॉपिंग सेंटर गेल्या 10-12 वर्षांनी ठराव घेऊ आपण. आता मी बस स्टँड समोर जागा आहे, बस स्टँडच्या समोर जागा आहे, अशा बऱ्याच जागा आहेत. तिथं शॉपिंग सेंटर उभार गेलं पाहिजे, आपलं बाजार असू दे. आता येणारी जी बी आहे, येणाऱ्या मिटिंगमध्ये निश्चितपणे ह्या ज्या जागा आहेत जिथं शॉपिंग सेंटर उभारणं गरजेचं आहे, जिथं उभा करता येईल तो निश्चितपणे ठराव करून आम्ही ते नगरपालिकेकडनं ते करून घेऊ आम्ही निश्चितपणे. कारण काय की ह्याच्यात मुद्दा काय लक्षात घ्या, माझं म्हणणं काय की अतिक्रमण होताच कामा नये, परंतु जे लोक वर्षानुवर्ष आता व्यवसाय करतात त्या लोकांची तुम्ही पर्यायी व्यवस्था तर करून द्या ना. येऊन ताबडतोब त्यांच्यावर तुम्ही घालणार, त्यांनी जायचं कुठं? प्रशासनाला आजच जाग आली का? आषाढी एकादशी समोर आली की 8-15 दिवस तुम्हाला जाग येणार आणि परत तुम्ही झोपेचं सोंग घेणार. हे चुकीचं आहे ना. मग ह्यांच्यावर कारवाई कोण करणार? तुम्ही एक तर अतिक्रमणच होऊ देऊ नका, अतिक्रमण होऊ देऊ नका, काम चुकारपणा. आणि ज्या लोकांनी आज या ठिकाणी तिथे लाखो रुपये कर्ज काढून उद्योग व्यवसाय उभे केलेत त्यांना तुम्ही समजावून सांगून त्या ठिकाणी पर्यायी जागा पण दिली पाहिजे ना. तुम्ही त्यांचे संसार थोडेच रस्त्यावर आणणार आहात लगेच. नगराध्यक्ष तुम्ही काय पुढाकार घेणार आहे? नाही, आता तुम्हाला सांगितलं ना, नगरपालिकेमध्ये आम्ही तो ठराव घेऊ. या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष देखील गेले 3-4 दिवस झालं बघतोय, त्या देखील प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचं काम करतात. आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत, हे देखील त्या ठिकाणी जाऊन लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. सगळेजणच आम्ही मिळून त्या ठिकाणी एकसंघपणे पंढरपूर शहरातील जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं आहे, निश्चितपणे त्या लोकांना मदत करण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही काम करत आलो आहे. शहरातले जो वर्दळीचे काही रस्ते त्या ठिकाणी खरोखर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय, त्या लोकांना काय आव्हान करणार आहे? नाही, निश्चितपणे त्या लोकांना मी आव्हान करतोय की पहिले तर ज्या वाहतुकीला अडथळा होणारे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्योग उभे केलेत त्याला जबाबदार नगरपालिकाच आहे. नगरपालिकेने ही त्यावेळेस काळजी घेणं गरजेचं होतं. आता नगरपालिकेने ही वारी झाल्यानंतर त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. आता नाही तर नगरपालिकेकडे काम काय आहे? नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काम काय आहे?
त्या लोकांनी ही झाल्यानंतर हे सगळ्या लोकांच्या याद्या काढून त्या ठिकाणी सगळ्या तरुण मुलांना उद्योग व्यवसायासाठी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभा करून दिली पाहिजे. 2016 एक नगरपालिकेने ठराव केला सर्वसाधारण सभेत की जे खोके झालेले आहेत त्यांचं स्थायी पुनर्वसन करण्यासाठी त्यांना 10 वेळ 8 किंवा 10चे खोके काही स्वरूपात त्या ठिकाणी द्यायचे, त्यांना विशिष्ट भाडे आकारणी करायची, त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता या मिटिंगमध्ये येणाऱ्या मिटिंगमध्ये तो ठराव परत एकदा त्या ठरावाची प्रशासनाला जाग आणून त्या ठिकाणी पुनश्च एकदा हा ठराव करून त्या ठिकाणी आपण हे करू त्यात करू. आपला पाठिंबा आपण आपल्या माघारीच्या वतीनं आमचा अतिक्रमण. तुमच्या माहितीवर सांगतो की तुमचा प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे की तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी आमच्या तरुणींनी त्या ठिकाणी लाखो रुपयाची कर्ज काढून जे उद्योग व्यवसाय उभा केलेले आहेत त्या उद्योग व्यवसायावर प्रशासनाने घाला घालू नये. या ठिकाणी हा चर्चेतनं मार्ग वास्तविक पाहता प्रशासन आत्ता झोपेतनं जागं झालं आहे. ह्याच्या संदर्भातलं जर एक बैठक झाली असती, मिटिंग झाली असती, सगळ्या लोकांना बोलवलं असतं, त्यातनं चर्चेतनं मार्ग काढला असता. आणि प्रशासनाचं काम काय तर प्रशासनाचं काम आहे की त्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी त्या उद्योगाचं त्या व्यवसायाचं पुनर्वसन करणं हे प्रशासनाचं काम आहे. ज्या ठिकाणी रहदारीचे रस्ते आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण होताच कामा नये, त्याचं आम्ही समर्थन कधीच करत नाही. त्या ठिकाणी अतिक्रमण असताच कामा नये. पण प्रशासन इतके दिवस काय करत होतं, त्या ठिकाणी अतिक्रमण झालंच कसं, मग ह्याचा अर्थ प्रशासन त्यांच्याकडनं हप्ते घेत होतं का, त्यांच्याकडनं पैसे घेत होतं का, ह्याचा देखील कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की मला माझं पोट भरायचं आहे, त्यामुळे मला माझं पोट भरत असताना मला प्रशासन ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीचं मी कामकाज करत असतो. आत्ता माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी अडथळे होत नाहीत परंतु त्या ठिकाणी देखील कारवाई केली आहे न सांगता. त्यामुळं या ठिकाणी आपल्या सर्व स्थानिक पंढरपुरातल्या तरुणींचं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जर कुठल्याही पद्धतीचं नगरपालिकेला त्याची पावती फाटलेली जात नाही, त्याचं भाडं मिळत नाही किंवा कर मिळत नाही, परंतु कॅरडॉर बाधित जी लोक आहेत ते 650च्या आसपास आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहे का नुसतं एवढा मोठा सगळ्यात जास्त धारकाच्याच पाठीशी आहे तुम्ही? या ठिकाणी पंढरपुरातल्या कॉरिडॉर बाधित लोकांचं नुकसान होऊ नये, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे यासाठी वेळोवेळी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कॉरिडॉरचं कामकाज चालू होतं आहे, त्या ठिकाणी देखील आम्ही त्या भागातील नागरिकांना जास्तीत जास्त या ठिकाणी मोबदला त्यांना कसा देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आणि हे कॉरिडॉर बाधित लोकांनाही माहीत आहे, अख्ख्या पंढरपुरालाही माहीत आहे काय मी आयुष्यावर मी आंदोलन करत आलेलो आहे. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये पतविक्रेता समिती नगरपालिकेची त्या स्थिर पतविक्रेते आणि फेरीवाले याचा समावेश असतो. 2300 लोकांची पंढरपुरात नोंदणी केलेली, 400 लोकांना कर्ज दिलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून. यांची कधी बैठक होत नाही काय, म्हणजे यासाठी अहो यांनी कमिटी केली का नाही तीच माहीत नाही ना. प्रशासनाला कसं आहे की प्रशासनाला आत्ता जागा आली आहे. वास्तविक पाहता 2400 लोकांची नोंदणी आहे नगरपालिकेकडं. या 2400 लोकांची नोंदणी असेल, त्यांची जर नोंदणी असेल तर त्यांच्याकडे निश्चितपणे त्या ठिकाणी कर घेतला जात असेल. मग त्या 2400 लोकांची त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना काय पर्याय व्यवस्था देता येईल, कशा पद्धतीनं त्यांना उद्योगांना प्रोत्साहन देता येईल याचं देखील काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. येणाऱ्या मिटिंगमध्ये आमचे सगळे या ठिकाणी नगरसेवक आहेत, गटनेते आहेत, किरण गाडगे साहेब आहेत, भैया कळशे आहेत, लोकेश यादव आहे, हे सगळे लोक येणाऱ्या मिटिंगमध्ये हे सगळे विषय घेऊन त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचं काम करतील. पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या काही भाडे तत्वावरच्या जागा ही दिलेल्या होत्या, त्या आता भाडे तत्वावरची लोक जे आहेत ते 3 लाख रुपये गुंठ्याने जागा नगरपालिकेची विक्री करतायत. हा बरोबर आहे, त्याच्यावरती घरं उभा राहिली कारवाई केली आणि जे ओपन पेस आहेत ती सुद्धा हिने विकली. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे ना. हे खरं तर तुम्ही प्रशासनाला विचारलं पाहिजे. नगर विकास मंत्र्याकडे माझी लेखी तक्रार आहे, कलेक्टरकडे लेखी तक्रार आहे, शिवकडे लेखी तक्रार आहे. हे 2 महिन्यापूर्वी मी सगळी लेखी तक्रार केलेली आहे. मला अद्याप तुमच्या तक्रारीची प्रत द्या. आमचे सगळे नगरसेवक या नगरपालिकेच्या जागा विकायला लागल्या आहेत हे बरोबर आहे, पण आता मुख्याधिकारी आणि कलेक्टरनं तात्काळ ह्या जागा ताब्यात घेणं गरजेचं आहे. जे विक्री करायला लागल्यात आणि विक्री करून बेकायदेशीर घुसखोरी करतात
त्याच्यामुळं खऱ्या नागरिकांचं करदात्यांचं नुकसान होणार आहे. अशा जागांचा म्हणजे करार पत्रसुद्धा कधीच लॅप्स झालेलं म्हणजे संपलेलं आहे त्यांची मुदत. त्यामुळं अशा जी काही जागा असतील त्या जागा तात्काळ नगरपालिकेने ताब्यात घेतल्या पाहिजे ही आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मागणी आहे. बापू लिंक रोडची जागा ह्यांनी हेराफेरी करून नगर परिषदेनं अख्खा प्लॉटच देऊन टाकला 3 गुंठ्याचा 4 गुंठे. ना अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे ना. नगरपालिकेला त्या अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये जे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत असून देखील ज्या अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केला आहे त्या अधिकाऱ्यांची देखील खातीच नाही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करू. प्रशासकीय दड्डेलशाही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईमध्ये आम्हाला न सांगता कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट आमचं नुकसान करण्यात आलं. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं आर्थिक नुकसान झालेलंच आहे. या आर्थिक नुकसानीची पाहणी आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांनी काल केली आणि आज आम्हाला सगळ्यांना बोलवून इथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फुलाची पाकळी पण आमच्यासाठी दिलेला मोबदला हा खूप मोलाचा आहे. त्याबद्दल आम्ही दिलीप बापू धोत्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही पार्शिलिटी केल्याचा आरोप केला होता कारवाई तुम्ही करायला हवी काय? पार्सिटी केल्याचा आरोप असं म्हणण्यात येईल की सगळ्यांना नोटिसा दिल्या, इंटिमेशन दिलं, पण आम्हाला ठराविक काही दुकान आहेत त्यांना कुठलीही नोटीस कुठलीही पूर्वकल्पना दिली असती तर आमचं होणारं नुकसान आम्ही टाळलंच नाही. भाजपकडनं मागणी होते कारवाई तेजस भाजपकडनं मागणी होते की अतिक्रमण काढावं म्हणून. अतिक्रमण काढावं मागणी होते पण सगळ्या पंढरपूरचं अतिक्रमण काढले नोटीस देऊन. मग काही तोंड बघून जी कारवाई झाल्या ह्याला जबाबदार प्रशासनच आहे. प्रशासनाने सगळ्याला कळवलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून. तुम्ही असं कसं म्हणताय की सांगितलं नाही? प्रशासनानं फक्त मेन रोडला पूर्वकल्पना दिली होती असं त्यांचंच म्हणणं आहे. प्रशासनाने प्रत्येकांना नोटीस दिल्याच नव्हत्या. पूर्वकल्पना दिल्या असत्या पूर्वकल्पना जरी दिली असती तर होणार नुकसान सगळ्यांचं टाळलं असतं. जे आता अतिक्रमण आहे ते काढतील का आता तुमचं सबक घेऊन? अतिक्रमण पूर्वकल्पना ज्यांना दिले नोटीस ते अतिक्रमण आता सध्या काढायचं चालू आहे. मला एकच म्हणायचं अतिक्रमण आम्ही केलंय मान्य. अतिक्रमण